एलसीबी की नई टीम की मेहनत रंग ला रही है और आए दिन एलसीबी की नई टीम कुछ ना कुछ डिटेक्शन कर रही है। इसी संदर्भ में एक पत्रकार परिषद का आयोजन जलगांव के एसपी डॉक्टर महेश्वर रेड्डी ने किया, जिसमें बताया गया कि शायद जलगांव के इतिहास में पहली बार 6 रिक्शा जो विभिन्न जिले से सर एक सर्वात पहिला एलसीबीचा कारवाई आहे। एलसीबीचा काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना गोपनीय माहिती मिळालं। गोपनीय माहितीमध्ये एका इस्मानी आणि त्यांच्या साथीदार मिळून काही ठिकाणी चोरी करताय असं गोपनीय माहिती भेटलं होतं। गोपनीय माहिती आधारित एका इस्मांना ताब्यात घेतलं। त्यांच्या विचारपूसमध्ये आणखीन 2 इसम चोरी आणखी 2 इसम सोबत त्यांनी चोरी करते असं त्यांनी कबुली दिलं। त्या कबुलीवरून आम्ही 14 मोटरसायकल आणि 6 ऑटो रिक्षा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आलेले होते। ही सर्व मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा अलग अलग इस्मांना त्यांनी विकलेले होते। म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी म्हणजे पालदी, रावेर अशा सर्व ठिकाणी विकले होते। ते जिथे कुठे विकले होते तिकडनं सगळीकडनं आम्ही जप्त करण्यात आलेले आहे। या 3 इस्मांचं नाव आहे मुस्तकीत अजीज पटेल, वय 28 वर्ष। दुसऱ्यांचं नाव आहे अमीन कलू मनियर। तिसऱ्यांचं नाव आहे जबीर सलामत शेख, वय 27 वर्ष। हे सर्व राहणारे पालदीचं आहे आणि ही लोकांनी जळगाव जिल्ह्यामध्ये मधून काही मोटरसायकल चोरी केलं होतं। काही मालेगाव आणि काही छत्रपती संभाजीनगर, काही खारघर नवी मुंबई आणि काही मुंबईमध्ये जुहू अशा परिसरात पण त्यांनी चोरी केले होते। ही जळगाव मधला चोरी केलेल्यापैकी एका गुन्हे आम्ही निष्पन्न केलेला आहे। त्या गुन्ह्यातला जळगाव शहर पोलीस स्टेशनच्या 195/2022 चोरी गुन्हा दाखल होता जळगाव शहरामध्ये। त्या गुन्ह्यात आम्ही निष्पन्न करण्यात आले आहे। उरलेल्या सर्व मुद्देमाल जिथे कुठे त्यांनी गुन्हा दाखल आहे तिथे शोध करून संबंधित पोलीस स्टेशनला देण्यात येईल।